लक्ष्मीबाई यांची कन्या. ही लहान असताना म्हणजे 9 वर्षाची तेव्हा माझा लग्न ज्योतिबाशी झाला. तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं. मी आणि माझे ज्योतिबा या मुलींना या स्त्रियांना शिक्षण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवले. पण आजची मुलगी आणि आजची मैया अभ्यास सोडून शिक्षण सोडून सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कडे निघाली. याचाच त्रास मी आज व्यक्त करणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवीही मी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून प्रेम केले. चक्क माझी देवी बनून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे आपले सोयीनुसार कौतुक करतात. खरे दुःख याची घेतली मला मोहित करतात. याचाच त्रास मी आज तुमच्या कानात घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडी सरांना गोतास काढावा, कुऱ्हाडी सरांना गोतास काढावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेले. जे माझा वारसा सांगत होते ते सगळे बेईमान झाले. असं होईल मला कुठं माहित होतं. मला काय तुझं दिसत होतं काय एका वेगळ्या जगासाठी. ही शिव्या अशा परवशेही सुचले. याचेच पेन म्हणून असलेले धाव जनते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आणि ती शाळा काढली. ही काही उत्तराची भाषा नाही. बाजारू समाधीची बाजारावर भाषा नाही. विसरून गेले होते मी की आम्ही कोणकोणत्या तरी मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला बसले. म्हणून तुमच्या बैठा कानात गारहाणा घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. की माळी शिकल्या सवरल्या आपण नको तेवढ्या शहाण्या झाल्या. विकृतीच्या असरू जरी कहाण्या झाल्या. माझा वासा सांगून स्वतःसाठी राबतात. माझा वासा सांगून स्वतःसाठी राबतात. आणि गर्भातली सावित्रीला गर्भातच दाबतात. आणि गर्भातली सावित्रीला गर्भातच दाबतात. म्हणूनच आज तुमच्या सर्वांसमोर निर्भीड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बायपणाची भूक काय असते तुमच्या व्यक्तीलाच मी सोडले. असे बघून सांगा तुम्ही सावित्रीचे विचार करून किती जगले. जगलाच आणि बंबातली मुलीचा नशा आज तुम्हाला चढला. कपडे बदलले की प्रोग्रामी प्राणी ही फॅशन तुम्हीच काढलेली आहात. शिकली सवरलेली माझी आज संस्कृतच्या नावाखाली नाकाने कांदा चोरते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको आमची उपकारी फेडू नका. अरे मान नको पान नको आमची उपकारी फेडू नका. कीर्तन काही नको जोडायचे म्हणून भाषे जोडू नका. वाघिणीचा दूध पिऊन मांजरा संघ मोला घोडीतात. वाघिणीचा दूध पिऊन मांजरा संघ मोला घोडीतात. आणि धर्म संस्कृतीच्या नावाखाली टाकू परंपरा पाळतात. म्हणूनच आज तुमच्या डोळ्यात अंजन काढले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. फक्त नवरे बदलले आणि घटस्फोट केले. ही काही स्त्रीवृत्ती नाही. माझी खरी व्यक्ती सावित्री आणि ज्योतिबाईकडे आंधळेपणाने माथा टेकत नाही. माझी खरी व्यक्ती जास्त अंडे कधी सुटत नाही. माझी खरी व्यक्ती जगाला तपासून स्वतःची भाषा बोलते. आमचा वसा टाळून सुधारून करते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. अरे आपल्या शिक्षण असेल की कोणासाठी काही करायचं असलं तर पोटात कोरोनाचं गोळा येते. अरे ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ज्योती एकटी नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणूनच मुलींना तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. काही गोष्टी सोडल्या की पुरेसा काळ खूप चांगला होता असं कधी कधी वाटते. लोकांचे बोलणे, लोकांचे राहणे, त्यांचे वागणे अतिशय साध्या सुद्धा पद्धतीचे आज जगच बदलले. लग्नात तर एवढी उलटपट्टी होते की जणू लग्न नसून स्वर्गाचे दर्शन आहे. विवाहात खूप अस्वस्थ होते. कधी कधी असे वाटते की जगात तुमच्याकडे देवाची काय करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मुलींना उच्च शिक्षण संस्कारी दिले तर तेच माझा कुंजरा बोलला. मुलींना शिकवा आणि कारण एक मुलगा शिकला ना तर ते एकदा शहाणा होतं. कारण एक मुलगा शिकला ना तर ते एकदा शहाणा होतो. परंतु एक मुलगी शिकली ना तर ते संपूर्ण जगाला शहाणा. प्रत्येक मुलगी उच्च शिक्षणासोबत संस्कारित व्हायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. आपल्या मनातले सर्व काही बोलण्यासाठी तर मी सावित्री बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. पुष्प नको, हार नको, पूजा नको, आरती नको. पुष्प नको, हार नको, पूजा नको, आरती नको. द्यायचेच असेल तर मुलींना शिक्षण द्या, स्त्रियांना सन्मान द्या आणि गरिबांना मान द्या.